नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या आवडीचा स्ट्रीट फूड स्टाईल पदार्थ बनवणार आहोत। मुलं 2 मिनिटात फस्त करतील। चवीला खूप भन्नाट लागतो। याच्यामध्ये चपाती आणि भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हा पदार्थ डब्याला सुद्धा देऊ शकता। मुलं डब्बा चाटून पुसून घरी घेऊन येतील। चला तर मग पटकन बघूयात काय करायचं ते बघू शकता। मी 2 ताज्या चपात्या घेतलेल्या आहेत। चपातीच्या असे मध्यभागी 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। वरून टोमॅटो केचप पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही याच्याऐवजी पिझ्झा सॉस असेल तर तोही घालू शकता। चपात्या मी इथे ताज्याच घेतल्या आहेत। तुम्ही जर का मुलांच्या टिफिनला बनवणार असाल तर कणिक रात्री मळून ठेवू शकता आणि सकाळी गरमागरम एक चपाती लाटून घेऊ शकता। पण चपाती पूर्ण थंड झाल्यानंतरच वापरायची आहे। इथे बघू शकता हा टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस यासाठी लावायचा आहे की आपल्या जे चपाती आहे ते एकमेकाला चिकटून राहील आणि आपला जो बेस आहे खालचा तो बऱ्यापैकी असा क्रिस्पी आणि जाड व्हावा यासाठी। त्यानंतर चीजचा स्लाइस घेतलेला आहे। या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून चपातीवरती पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही अख्खं एक स्लाइस ठेवलं तरीही चालेल, पण मुलांसाठी वापरतोय म्हणून मी असं पीस करून घेतले आहेत। त्यानंतर चपाती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि इथून पुढची प्रोसेस आपण आता करणार आहोत। बघू शकता याच्यावरती मेयोनीज पसरवून घेणार आहोत। व्यवस्थित कमी जास्त प्रमाणात तुम्हाला जसं हवं आहे तसं मेयोनीज याच्यावरती पसरून घेऊ शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर याच्यावरती आवडीनुसार भाज्या ठेवायच्या आहेत। मी तर शिमला मिरची ठेवलेली आहे, टोमॅटो, कांदा आणि पनीर ठेवलेलं आहे। ते बघू शकता साईड बाय साईड मी दुसरा जो बेस आहे आपला त्याच्यावरती सुद्धा सगळ्या भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा वाढवू शकता। सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर याच्यावरती आपण चीज खिसून घालणार आहोत। शक्यतो खिसूनच घालायचं आहे, म्हणजे पटकन मेल्ट होतं आणि पूर्ण पिझ्झाला ते पसरलं जातं। ते बघू शकता व्यवस्थित असं चीज खिसून घेतलेलं आहे, दोन्ही पिझ्झांवरती घालून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे। तुम्ही चिली फ्लेक्स सुरुवातीलाच घालू शकता, मी थोडंसं विसरले म्हणून नंतरून घातलेलं आहे। चिली फ्लेक्स आणि ऑर्गेन असेल तर ऑर्गेनही घालू शकता। त्यानंतर दोन्ही पिझ्झा आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। अगदी 5 मिनिटात परफेक्ट स्टीम होतात। जराही खाली चिकटत वगैरे नाहीत किंवा खालचा जो बेस आहे चपातीचा आपला तो करपत वगैरे नाही। 5 मिनिटात परफेक्ट आपला असा पिझ्झा बनवून तयार होतो। इथे बघू शकता 5 मिनिटानंतर कसं पूर्ण चीज मेल्ट झालेलं आहे आणि अजिबात खाली चिकटलेलं नाही किंवा खालचा बेस जो आहे तो करपलेला नाही आहे। मग मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। इथे बघू शकता मस्तपैकी आपला पिझ्झा तयार झालेला आहे। कट करून तुम्हाला दाखवते। या पद्धतीने कट करण्याऐवजी तुम्ही मधून फोल्ड करून दिलात तरी टिफिनमध्ये मुलांच्या भाज्या वगैरे अजिबात खाली सांडणार नाहीत। मस्तपैकी मुलांना टिफिन एन्जॉय करता येईल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त रहा।